मस्त असा कैरीचा सीजन आहे बघा. एकदम चटपटीत रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण मस्त चटपटीत कैरीची रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं बघा घेतलेल्या आहे 2 कैऱ्या. ह्या गावाकडच्या कैऱ्या आहेत बघा. अशा जास्त आंबट कैऱ्या नाहीत, ह्या गावरण पण नाहीत, कलम केलेल्याच कैरीच्या कैऱ्या आहेत. तर ह्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. कैऱ्या आपण साईडला ठेवूया आणि त्यासाठी लागणारा मसाला पाहू आता. बघा इथं मी सुकलेल्या मिरच्या 6 ते 7 घेतलेल्या आहेत. मिरच्याच टाकायच्या, मिरचीने छान चव येते बघा. आपण लाल तिखट टाकलं ना, क्वचित लाल तिखट जरी टाकलं तरी चालतं, पण काय होतं लाल तिखटाने आहे ना एवढी चव येत नाही. अशा घरात आपल्या सुकलेल्या मिरच्या असतातच ना, अशा 5-6 मिरच्या घ्यायच्या. हे मी 2 कैरीसाठी लागणारं घेतलेलं आहे. तुमच्या जर 4 कैऱ्या असतील तर ह्याच्यापेक्षा जास्त थोड्याशा 2-3 मिरच्या तुम्ही वाढवू शकता. थोडासा खोबऱ्याचा तुकडा कट करून घेतला आहे बारीक. 1 लसूण गड्डी, हा गावरण लसूण आहे, सोलून घेतलेला आहे. आणि आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरी. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक वाटून घेऊया. बघा हे सर्व आता एकत्रच वाटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सुकलेली मिरची, लाल मिरची, लसूण, जिरे आणि खोबरं. मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी आवडणार आणि ना एकदा जर तुम्ही बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाता. आणि इतकी चटपटीत रेसिपी होती ही. बारीक करून घेतलेलं आहे, छान असं बारीक झाले. हे पटीत कैरीसाठी हे वाटून घेतलेलं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आहे कैरीसाठी हे आता साईडला ठेवू आणि आपण कैरी चिरून घेऊया. कैरी चिरून घेऊ आता. कैरीची साल काढायची नाही आपल्याला, अशीच कैरी चिरून घ्यायची. पहिला असं देठ काढून टाकायचं. हे बनवलेलं आहे ना चटपटीत कैरी 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते बघा. फ्रीजमध्ये तर महिनाभर टिकते. अशी उभी चिरून घेऊया कैरी. कैरी अजून निब्बार झालेली नाही आहे, सहज चिरता येते बघा. आतली कोय काढून टाकायची. पातळ एक असं कैरीला असतं खाली या कोयीचं, ते पण काढून टाकायचं हाताने बघून. आणि असे उभे काप करून घ्यायचे कैरीचे. लय जाड नाही आणि जास्त पातळ पण ठेवायची नाही. असे चिरून घेऊया. बघा सर्व कैरी आहे ना आपली इथं चिरून झालेली आहे. आता कैरी आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया. ह्याची साल पण काढायची नाही बघा. मस्त चटपटीत रेसिपी होणार आहे आपली. रेसिपी संपूर्ण नक्की पहा. बघा आता मी ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम टाकूया. 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं. तेल थोडंसं गरम झालं की मोहरी टाकायची. आता आपल्याला जिरी नाही टाकायची. जिरी आपण मगाशी मिरची जिरी बारीक करून घेतलेली आहे ना, मग आता इथं फक्त मोहरी टाकलेली आहे. मोहरी भाजली की थोडासा हिंग टाकायचा. पण हे बनवून घेतलेली मिरची, खोबरं आणि लसूण परतून घ्यायचं आता हे तेलावरती. छोटा चमचा, पाव चमचा हळद टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया आता ह्या कैरीच्या फोडी. कैरीच्या फोडी टाकून मिडियम गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण हा बनवलेला मसाला आहे ना कैरीच्या फोडींना लागला पाहिजे. मिक्स करून घेऊया आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ पण आहे ना टाकलं ना आपण आताच तर कैरीच्या फोडींना व्यवस्थित मीठ लागलं जातं. अर्धा चमचा मी मीठ. आता मिक्स करून घेऊ. गॅस एकदम कमी ठेवायचा. एकदम कमी गॅसवरती हे छान मिक्स करून घ्यायचं. आता 1 वाटीभर पाणी टाकायचं. जास्त काही पाणी लागत नाही. आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून
थोडंसं पाणी, 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आता एक उकळी आणायची आपल्याला ह्याला. आपण पाणी टाकलं होतं ना, पाण्याला छान उकळी आलेली आहे. मस्त. आता एवढ्याच पाण्यामध्ये ना कैरी आपली व्यवस्थित शिजणार आहे. आणि आपण याच्यामध्ये ना टाकणार आहोत 1 वाटी गूळ. गुळाला पण पाणी सुटतं ना, त्यासाठी पाणी काय करायचं, थोडंच टाकायचं. 1 वाटी गूळ टाकलेला आहे. आता व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया. उकळी आल्यानंतरच गूळ टाकायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळतो. गूळ टाकून मस्त मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी. आता झाकण ठेवून कैरी आपण 7 ते 8 मिनटं आपण कैरी शिजवून घेऊया. तर इथं बघा 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आपण कैरी शिजायला ठेवली होती. कैरी शिजली का पाहूया. मस्त मिडियम गॅसवरती बघा छान अशी कैरी शिजलेली आहे. कैरी शिजली आहे, पण हे ना थोडंसं पातळ वाटतंय. तर अजून आपण 2 ते 3 मिनटं हे शिजवून घेऊ व्यवस्थित. असं पातळ आहे. झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. थोडंसं पाणी कमी करून घेऊ यातलं. परत 2 ते 3 मिनटं तरी मी ही कैरी शिजवून घेतलेली आहे. आता थोडंसं पाणी कमी झालंय बघा. असं ठेवायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. छान हे आटलेलं आहे. असं एवढं पातळ दिसतंय ना, पण ते थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होते. हे एकदम परफेक्ट कैरी आपली इथं झालेली आहे. कैरी पण व्यवस्थित शिजली बघा. आणि कैरीचा गाळ वगैरे काही झालेलं नाही. जशा आपण फोडी शिजायला टाकल्या होत्या ना, तसेच ह्या फोडी राहिलेल्या आहेत. आणि व्यवस्थित कैरी आपल्याला पाहिजे तशी शिजलेली आहे. तर असं कैरी शिजवून घ्यायची. आता मीठ थोडंसं चेक करूया. गरम आहे हे. मीठ वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे. मीठ टाकायची पण गरज नाही आता. मस्त चटपटीत ही आपली कैरी तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकूया. आणि हे थोडंसं एक 10 मिनटं आपण थंड करून घेऊ. थंड झाल्यावर थोडंसं सेट होईल ना कैरी, की मग मी तुम्हाला कैरी सर्व करून दाखवते. ते इथं 10 मिनटं झालेली आहेत बघा. कैरी आपली मस्त थंड झालेली आहे आणि थोडीशी सेट पण झालेली आहे. छान चटपटीत आपली ही रेसिपी झालेली आहे. मी कैरीचं शिजवताना आहे ना गाळ पण झालेलं नाही. आणि किती छान चटपटीत बघा. हे खायला पण खूप छान टेस्टी लागतं. जेवणासोबत तोंडी लावायला घेतलं ना तर तोंडाला पाणी सुटेल एवढी छान चटपटीत रेसिपी आपली इथं झालेली आहे. तर तुम्ही पण आहे ना कैरीच्या सीझनमध्ये ही एकदम चटपटीत कैरी नक्की बनवून बघा. घरात आहे ना सर्वांनाच ही रेसिपी खूप खूप आवडणार. एकदा बनवली ना तुम्ही तर परत परत बनवणार. एवढी छान चटपटीत बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बनवलेली कैरी कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीला.